नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, मानधनात 15% वाढीचा निर्णय याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना मानधनात 15% वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यभरातील 50,000हून अधिक NHM कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेक कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्री आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत. जून 2025 पासून वाढ लागू. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की ही मानधन वाढ जून 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. यामध्ये 5% वाढ सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट मिळणार आहे. उर्वरित 10% वाढ कामाच्या मूल्यमापनावर आधारित असेल. या निर्णयामुळे चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन मिळणार आहे. NHM कर्मचाऱ्यांना इतर मागण्यांवरही सकारात्मक निर्णय. मानधन वाढीबरोबरच सरकारने NHM कर्मचाऱ्यांना इतर महत्त्वाच्या मागण्यांकडेही लक्ष दिले आहे. यामध्ये 10 वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा एकवेळचा पर्याय, गंभीर आजार, अपघात, अपंगत्व किंवा मृत्यूच्या प्रसंगी आर्थिक मदतीसाठी NHM कर्मचारी कल्याण निधी स्थापन करण्याचा प्रस्ताव, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता, 2016-17 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करण्याबाबत सकारात्मक भूमिका. या सर्व मुद्द्यांवर पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. कामबंद आंदोलनानंतर सरकारचा निर्णय. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी मानधन वाढीसाठी मागणी करत होते. त्यासाठी त्यांनी राज्यभर कामबंद आंदोलनही केले. अखेर कर्मचाऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. आरोग्य सेवेला बळकटी मिळणार. या निर्णयामुळे NHM कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे काय? राष्ट्रीय आरोग्य अभियान हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचे अभियान आहे. या अंतर्गत ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागात नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम केले जाते. NHM मधील कंत्राटी कर्मचारी गावागावात जाऊन माता, बाल आरोग्य, लसीकरण, प्राथमिक उपचार यांसारख्या सेवा देतात. या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत झाली असून नव्या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.